विश्वेशलिंगसंभूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं। जुलै 21 आणि 22 तारखेला दावणगेरे येथील श्री जगद्गुरु रेणुका मंदिरामध्ये सनातन वीरशैव धर्माचे पंचाचार आणि सर्व शाखा मठांचे शिवाचार्यांचे एक शृंग संमेलनाचे आयोजन केले आहे। ह्याचा मुख्य उद्देश वीरशैव समाजातील जेवढं पोट जाती आहे ते पोट जातीचे लोक आता विखरत चाललेला आहे। सर्वांना एकत्र येऊन समग्र वीरशैव लिंगायत धर्माचे संघटना करणं आजचे नितांत गरजेचे आहे। म्हणून मुक्तिमंदिर धर्मक्षेत्रामध्ये जगद्गुरु पंचाचार्यांनी एकत्र येऊन ह्याचा पहिला निर्णय झाला। त्यानंतर दावणगेरे येथे अखिल भारत वीरशैव महासभेचे अध्यक्ष डॉक्टर शामनूर शिवशंकरप्पांच्या घरी सुद्धा एक चिंतन गोष्टी संपन्न झाली। त्यावेळी निर्णय करण्यात आला की सर्व पंचाचार्य आणि कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा, उत्तर प्रदेशातील सर्व शिवाचार्य एकत्र येऊन समाजाचे हितचिंतन करण्यासाठी हा कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। म्हणून या संमेलनामध्ये समग्र वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोटजातींचे आरक्षण आदी सर्व व्यवस्था करण्यासाठी चिंतन मंथन करून निर्णय घेण्यासाठी जगद्गुरु पंचाचार्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। म्हणून जुलै 21 आणि 22 तारखेला होणाऱ्या या शृंग संमेलनामध्ये सर्व प्रांतीय, सर्व शाखीय शिवाचार्य अत्यधिक संख्येने उपस्थित राहून समाजाच्या हितचिंतनासाठी आयोजित केलेल्या या सभामध्ये उपस्थिती ठेवून आपले मनोगत व्यक्त करण्याची सुसंधी दिलेला आहे। त्यासाठी सर्व शिवाचार्यांना कळविण्यात येते की तुम्ही येताना तुमचे भक्तांना, शिष्यांना सुद्धा या कार्यक्रमामध्ये अवश्य घेऊन येणे। आलेले सर्व शिवाचार्यांना जगद्गुरु रेणुका मंदिरामध्ये सर्व व्यवस्था केलेली आहे। त्यासाठी प्रत्येक शिवाचार्याने आपल्या जवळपास शिवाचार्यांना हे विषय सांगून अत्यधिक संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे आणि अखिल भारत वीरशैव महासभेचे अध्यक्ष डॉक्टर शामनूर शिवशंकरप्पा या शृंग संमेलनाचे उद्घाटन करणार आहे। तसंच BS येडियुरप्पा, SS मल्लिकार्जुन आदी सर्व राजकीय लोकांना सुद्धा या समारंभामध्ये आमंत्रित केलेलं आहे। याचबरोबर कर्नाटक राज्याचे जे अध्यक्ष आहे, राज्याध्यक्ष शंकर बिदरी, हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त करणार आहे।
यावेळी